पुस्तिकेत काय म्हटलं गेलेलं आहे हे आपण डॉक्टर गौरव यांच्याकडून जाणून घेण्याआधी अंजलीताई मी आपल्याकडे येईल. अंजलीताई, भूतदया आणि त्याचबरोबर दयाळूपणा दाखवणं हे गरजेचं असताना दुसरीकडे प्राणी पक्षी यांची काळजी आहे, मात्र माणूस आणि माणसाच्या आरोग्याची काळजी शिल्लक राहिलेली आहे का? आणि मग अशा प्रकारची वक्तव्य होणं कसं पाहावं आता या गोष्टीकडे? कुणाचे डोळे उघडण्याची वेळ आलेली अंजलीताई? नाही, मला फक्त एवढंच सांगायचं आहे, कारण माझे जैन समाजात प्रचंड माझे सर्कल आहे हं, आणि मला कारण तो समाज कसा आहे, किती भावुक आहे हे देखील माहिती आहे. हं, त्यामुळे मला याला थोडंसं रिकन्स्ट्रक्ट करावंसं वाटेल. हं, हं, आत्ताच्या घटकेला मला असं वाटतं, की ह्याच समाजाने हं. त्यांच्या जितके त्यांचे आता चेस्ट फिजिशियन असतील मुंबईतले टॉप, म्हणजे आता त्यांना काय होतंय, की त्या केईएमच्या एका डॉक्टरनी ॲफिडेव्हिट दिलंय आणि ते म्हणतायत, की बाबा त्याच्यात अनेक इतर पद्धतीने सुद्धा न्यूमोनायटिस होऊ शकतं. हो, न्यूमोनायटिस अनेक पद्धतीने होतं. पण पिजनमुळे होतंच आणि त्याचे चेस्टची रिलेटेड अनेक आजार हे हं. पिजन ड्रॉपिंग्समुळे होतात. हे कदाचित त्यांना इतर लोकांनी सांगितलेलं तितकंसं पटणार नाही. हं. पण त्यांच्याच समाजाच्या सगळ्या चेस्ट फिजिशियन्सनी त्यांना जर हे नीट समजावून सांगितलं. आता ताप, जसं आपण म्हणतो, की ताप किती गोष्टींनी येतो. तर युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन असलं तरी ताप येतो. इतर अनेक पॅथॉलॉजीनी म्हणजे डेंग्यू झाला तरी होतो, मलेरिया झाला तरी होतो. पण ताप म्हणजे अमुक याने डास चावल्याने डेंग्यू किंवा मलेरिया होतो, तर तो डास करतो की नाही? आता इथूनच प्रश्न विचारले, की ताप अनेक गोष्टीने येतो असं म्हटलं तर कसं चालेल? म्हणजे त्यांना त्याच्यातली पॅथॉलॉजी काय आहे ते कळत नसेल, तर त्यांनी त्यांच्या समाजाच्या एक नाही अनेक अशा चेस्ट फिजिशियन्सचं ओपिनियन या समाजाने घ्यावं आणि तशी खूप विद्वान माणसं आहेत त्याच्यात. तर मला असं वाटतं त्यांचं ओपिनियन घ्यावं आणि नंतर कन्क्लूड करावं, की कशामुळे काय होतं. चेस्ट म्हणजे ज्या पिजन रिलेटेड जेवढे चेस्ट इन्फेक्शन्स होतात, ते इतर किती पक्ष्यांमुळे होतात, हे सुद्धा ते डॉक्टर्स त्यांना समजावू शकतील. तर बरोबर मला आहे. असं वाटतं, की आत्ताच्या घटकेला टू जम्प टू कन्क्लुजन्स न करता हं, त्या समाजाने खरंच हं. एक पॉझिटिव्ह पाऊल करून हे सगळे गोष्टी जर समजून घेतल्या, तर खरंच बरं होईल. बरोबर आहे. समाजाचं प्रतिनिधित्व करणारे दोन मान्यवर आपल्याबरोबर आहेत. ललितजी पण आहेत आणि पूर्ण दोषी पण आहे. मात्र डॉक्टरांचं